माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराजांचा इवलेसे रूप हा एक छोटा पण अत्यंत भावपूर्ण आणि अर्थगर्भ असा एक अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मविद्येचं एक छोटंसं रोप मी माझ्या दारात लावलं. त्याचा विस्तार त्वरित आणि भरपूर झाला. अहो, तो वेल आकाशभर पसरला. त्या वेलीला कोणती फुलं आली? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या वेलीच्या रूपाने मोगऱ्याची फुलं फुलून त्यांचा सुगंध सर्वत्र पसरला आहे. त्या वेलीची फुलं इतकी आली, सारखी वेचली तरी त्याचा बहर हा येतच राहिला. ती पुन्हा पुन्हा फुलत राहिली. त्याचा बहर हा नित्यच राहिला. मोगरीच्या या फुलांचा हार मी माझ्या मनाच्या धाग्यात सुंदरपणे गुंफून तो मी रखुमाईच्या पतीलाच म्हणजेच श्री विठ्ठलाच्या गळ्यात भक्तिभावाने समर्पण केला आहे. अशी ही मोगऱ्याची फुलं अभंगातली बरं नित्य ताजी, टवटवीत आणि सुगंधित आहेत. आणि त्या फुलांचा हार अत्यंत विठोबाच्या गळ्यामध्ये हा शोभून दिसतो आहे. आता या अभंगाचा आणखी एक अर्थ जर आपण समजून घेतला तर मोगऱ्याच्या वेलीचा विस्तार गगनभर म्हणजेच विश्वभर झालाय. 20-22 वर्षाच्या आयुष्यात ज्ञानेश्वरांना हा विस्तार कसा दिसला असेल? परंतु नवल असं आहे की त्या इवल्याशा रोपाला अनेक फांद्या फुटल्या. कशा? तर 13व्या शतकात प्रत्येक यातीमध्ये संत निर्माण झाला. नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम, निळोबा, बहिणाबाई यांच्या विपुल अभंगांचे या वेलीस भावार्थाचा फुलोरा अगदी मजेशीर रीतीने आला. रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी विविध अंगांनी हा फुलोरा फुलला. मोगऱ्याच्या वेलीस नाथ परंपरेची आणखी एक शाखा आहे. निवृत्तीनाथ, मुक्ताई, चांगदेव, शिवदीननाथ, केसरीनाथ, तुकामाई, पावस्ते स्वरूपानंद इत्यादी नाथपंथीयांनी सुद्धा ही शाखा फार मोठी केलेली आहे. म्हणूनच तो अभंग सगळ्यांना आवडतो. तो एवढ्याचसाठी. इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची ये गुंफी